तर असं परत होऊ नये दादा. परत एकदा सौभाग्याचं कुंकू लेऊन कपाणी, सौभाग्याची जीवन आठवणी बुद्ध धम्माची सारी. एक चंद्र पुनवेचा निळ्या भाळी, एक चंद्र पुनवेचा निळ्या भाळी ओवाळी ते भी. बाबासाहेब हे म्हणजे बाबासाहेब बाबासाहेब भीमामुळे झालेला जीवनाचा सोनं, भीमामुळे झालेला जीवनाचा सोनं. शरीचे कागदाला कातराचा वास, ईश्वरीची कागदाला कातराचा वास. तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय. ताई मागे ताई लवकर लवकर तास रमतो. हे मला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. यांचा सहवास हा मला हवा हवासा वाटतो. म्हणून आजपर्यंत मी यांना अतिशय काळजीने जपले आहे. असा हा बहुमोल ऐवज वाचून अभ्यासून
यांचा देखील तितकाच महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. आपण या क्षणी त्या सर्व अधिकाऱ्यांचा आणि त्या सर्व जे ही अतिशय मंगलमय वास्तू आणि ही जी मेहनत आहे, ही जी 2, 3, 4 वर्ष जी काही मेहनत हे नाणेकेंद्र उभारण्यासाठी लागलेली आहे, या नाणेकेंद्राविषयी आवर्जून माहिती द्या. आपले आप्तेष्ट जर गावी राहत असतील, इथून जवळ राहत असतील, तर त्यांना देखील अवश्य या नाणेकेंद्राचं माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे माननीय नामदार श्री संजय शिरसाट साहेब सामाजिक व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं स्वागत करत आहे. माननीय नामदार श्री संजय शिरसाट साहेब सामाजिक व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं देखील स्वागत करण्याची विनंती करतो. माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय यांना आता विनंती करेन की त्यांनी आयुक्त महोदय सन्माननीय गोडसे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आमदार महोदया सुलभाताई गायकवाड यांचं यथोचित स्वागत करावं, सन्मान करावा. प्रभाग कार्यालयाचे परिसरात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण समय व्यासपीठावरील उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री उद्योग व मराठी भाषा श्री उदयजी सामंत साहेब, माननीय मंत्री सामाजिक व न्याय श्री संजयजी शिरसाट साहेब, ज्यांची उपस्थिती आपल्याला दूरदृष्टी प्रणालीने लाभणार आहे असे माननीय लोकसभा सदस्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, उपस्थित माननीय आमदार राजेशजी मोरे साहेब, माननीय आमदार सुलभाताई गायकवाड मॅडम, सर्व संस्थेचे पदाधिकारी, मनपाचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, शहरातील नागरिक व पत्रकार बंधू भगिनींनो, या सर्व मान्यवरांच्या मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. आज या मंगल प्रसंगी लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक मी पुढील प्रमाणे करत आहे. कल्याण पूर्व राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज 5 प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळा व ज्ञान केंद्र उभारण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत पूर्ण करण्यात आले असून त्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक 10 मार्च 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. या ठिकाणी बांधण्यात आलेला ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळा आज आपण माननीय मंत्री उदय सामंत साहेब, त्याचबरोबर माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब व इतर मान्यवरांची उपस्थितीत आज या ठिकाणी करत आहोत. सदर ज्ञान केंद्राची उभारणी करण्यात माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहेत. सदर इमारत महानगरपालिकेच्या मालकीची जागेत आरक्षित असलेले एकूण 1367 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्यात आलेली आहे. ज्ञान केंद्राची इमारत एल टाईप आकाराची असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 539 चौरस मीटर इतके आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे 8 फूट उंचीच्या सुशोभित चौथरा बांधून त्यावर 12 फूट उंचीच्या ब्रॉन्झ धातूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. सदर कामासाठी एकूण 16 कोटी इतका खर्च आलेला असून यासाठी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास या योजनेअंतर्गत 9 कोटी इतका निधी मंजूर व उर्वरित खर्च महानगरपालिकेतून करण्यात आलेला आहे. या कामास एप्रिल 2022 मध्ये सुरुवात करण्यात आलेली होती. मार्च 24 पर्यंत सर्व काम पूर्ण करण्यात आलेली आहे. या कामातील स्थापत्य काम मेसर्स एसबी खकाळ ठाणे व थीम इंटेरियर व विद्युतीकरण ही कामे मेसर्स सीमा ऍड्स अँड कम्युनिकेशन नवी मुंबई
यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. सदर ज्ञान केंद्राच्या इमारतीत असलेल्या विविध हॉलमध्ये प्रशासकीय तसेच उर्वरित भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण चरित्र दर्शवणारे विविध माध्यमातील साधने बसवण्यात आलेले आहेत. यामध्ये त्यांचे बालपण, त्यांनी केलेले सत्याग्रह, राजकीय कारकीर्द, केलेली विविध कार्य, बौद्ध धर्माचे अनुकरण व महापरिनिर्वाण यांची माहिती दृश्य व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्वरूपात देण्यात आलेली आहे. तसेच एका हॉलमध्ये हॉलोग्राफी शो दाखविला जाणार असून 1200 पुस्तके व ई बुक्स अंतर्भाव असलेली भव्य लायब्ररी उभारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहन व जनरेटर, प्रसाधनगृह या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. सदर ज्ञान केंद्र हे एक उत्कृष्ट व महापालिकेच्या अभिमानात भर टाकणारी वस्तू म्हणून नावाजली जाईल. सदर ज्ञान केंद्र दिनांक 14 एप्रिल पासून सर्व नागरिकांसाठी भेटीसाठी ते खुले करण्यात येत आहे. आज या लोकार्पण सोहळ्यात सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मंत्री महोदय उदयजी सामंत, संजयजी शिरसाट, आमचे सगळ्यांचे लाडके आमदार राजेशी मोरे, आयुक्त साहेब, गोयल सर, उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेले सर्व या कार्यक्रमात उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी होती आणि आम्ही समितीचे लोक, बौद्ध समाजाची लोक सगळे आम्ही खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवा आहे. पण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी असताना खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब सांगितलं की आपल्याला बाबासाहेबांचं स्मारक सुद्धा या ठिकाणी यायला हवं, जेणेकरून त्यांच्या जीवनातला चित्रपट हा समाजाला कळायला पाहिजे, विद्यार्थ्यांना, तरुणांना याच्यापासून स्फूर्ती मिळाली पाहिजे. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे एका शब्दातच सांगतो की त्यांनी केलेले त्याग, तपस्या आणि संघर्ष याचा जर संगम बघायचा असेल तर या देवप्रभागा क्षेत्रामध्ये आपल्याला यावं लागेल. आज तुम्हाला हे सगळं भव्य दिव्य दिसतंय, पण ह्याच्या मागचे कष्ट आपल्या लोकांना जाणून घेण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस जागेचा अभाव होता, जमीन कमी पडत होती, त्यावेळेस खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत त्या जमिनीचं लक्ष या ठिकाणी तयार केलं. तरी सुद्धा जमीन कमी पडत असताना एका बिल्डराची या ठिकाणी आढळून होत होती. त्या बिल्डरांना TDR देऊन ती जमीन हस्तगत करण्यात आली. या डोंगराचा भाग, त्याचा थोडासा भाग कापून त्या जमिनीला अजून कशी मोठा आकार देता येईल हे सुद्धा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलं. आज आपल्याला बघतोय आपण 11-12 करोडची मागणी होती, आज तब्बल 21 करोड रुपये खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी या स्मारकासाठी आणि या परिसरासाठी उपलब्ध करून दिले. आत्ताशी 2 टप्पे झाले, 3ऱ्या टप्प्याचं काम मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल. मी त्या कामगारांना सलाम करतो, ज्यांनी या स्मारकासाठी प्रयत्न केले, कष्ट घेतले. हे सगळे ऐतिहासिक साक्षीदार आयुष्यभर राहणार आहेत असं या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचं धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर रामायण दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान केंद्राचं लोकार्पण आपल्या राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब तसेच संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे या अण्णांनी सांगितलं की पूर्वी एक शिवजयंती व्हायची, एक आंबेडकर जयंती व्हायची. आम्हाला प्रत्येकाला कल्याण पश्चिमेला आपल्याला आपले लाडके खासदार VCच्या माध्यमातून आपल्याला जॉईन झालेले सगळ्यांनी त्यांच्या टाळ्याच्या घरात त्यांना स्वागत करायचं त्यांचं. तर आपल्याला कल्याण पश्चिमेला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय तुम्हाला बोलायचं आहे? नाही बोला निलेशजी. हो बोला, तुमचं भाषण करा. हो ऐकतोय. कल्याण पश्चिमेला आम्ही सगळे
शिवजयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही कल्याण पश्चिमेला जायचो. आणि मग सगळ्यांच्या कल्याण पूर्वेमध्ये प्रत्येकाची मागणी होती की आपल्या इथं देखील असेच राष्ट्रपुरुषांचे पुतळे इथं उभे राहावे. म्हणून ही सुरुवात प्रत्येक इथं कल्याण पूर्वेच्या नागरिकांनी केली. इथं उपोषण झाले. मी नगरसेवक असताना आम्ही सगळे नगरसेवक, कल्याण पूर्वेचे जेवढे नगरसेवक आहेत, आम्ही सभागृहामध्ये मागणी केली की कल्याण पूर्वेमध्ये एक असं स्मारक व्हावं जिथं डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक तिथं होणं गरजेचं आहे. ते एक शक्ती आणि भक्तीचं एक प्रतीक असेल. तर त्या अनुषंगाने ती एक सुरुवात तिथून झाली आणि तो एक ठराव तिथून पास झाला आणि मग त्या खऱ्या अर्थाने त्याला एक मुहूर्तमेढ लागली. आज आपण एक पुतळ्याची मागणी केली होती. आपण सगळ्या कल्याण पूर्वेच्या सगळ्या लोकांनी एका पुतळ्यांची मागणी केली होती. पण आपल्या लोकसभेचे जे खासदार आहेत अतिशय म्हणजे अनेक ठिकाणी ते जातात आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे स्मारक बघितले आणि त्यांची संकल्पना आली की आपण नुसतंच पुतळा न बांधता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं स्मारक आपण केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी ज्या कल्याण या द प्रभागामध्ये ज्या अडचणी होते, मध्ये रिझर्वेशनच्या असतील, निधीच्या असतील, सगळ्या अडचणी असतील, त्या दूर करण्याचा प्रयत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केला. आपण जर बघितलं असेल की एक पुतळा उभा करायचा तर अनेक अडचणी निर्माण होतात आणि आपल्याला सगळ्या परमिशन्स वगैरे घ्याव्या लागतात. त्या सगळ्या परमिशन डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपले तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी जे पुढाकार घेतला त्याच्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. आज आपल्या कल्याण पूर्वमध्ये आपल्याला चांगलं असं स्मारक या ठिकाणी ज्ञान केंद्र इकडे झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक आधुनिक पद्धतीने या ठिकाणी आपण साकार केलेला आहे. खरं म्हणजे नुसतं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तेव्हा नुसतं आपण अभिवादन करून निघून जातो. पण या आता स्मारकामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनपट, त्यांनी केलेलं आंदोलनं, त्यांनी केलेले त्यांचे जे साहित्य असेल त्याचा अभ्यास करण्यासाठी एक चांगलं असं दालन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केलेलं आहे. मला वाटतं ही चांगली अशी भेट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साहेब, मला तुम्ही इथं आहेत तर आम्हाला एवढंच विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जसं स्मारक झालं, इथं बसलेला प्रत्येक माणूस यांना ती पण अपेक्षा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील इथं स्मारक आणि एक पुतळा त्या ठिकाणी व्हावा. इथं असं प्रत्येकाच्या मनामध्ये इथं आहे. तर त्यामुळे ती पण आम्ही सगळ्यांनी इथं तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळा या प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उद्योग मंत्री राजनचे सामंत, उदयचे सामंत साहेब, सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडे साहेब, आमदार राजेशजी मोरे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त माननीय अभिनव गोयल, माजी नगरसेवक निलेश शिंदे, नवीन गवळी, तसेच माधुरी काळे व राजवंती मडवी, ज्येष्ठ नेते व अण्णासाहेब रोकडे, तसेच माझ्यासमोर बसलेले सर्व उपस्थित सर्व मान्यवर व बंधू भगिनींनो, सप्रेम जय भीम. आज आपल्या कल्याणपुरे भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण होत आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांना आणि माझ्या आंबेडकर बांधवांचे मनापासून आभार मानते. डॉक्टर बाबासाहेब शिक्षण, समता आणि न्याय यासाठी आयुष्यभर झटत राहिले. आज उभं राहिलेले हे ज्ञानकेंद्र म्हणजे त्यांच्या विचारांना दिलेली खरी मानवंदना आहे. या केंद्रात अनेकांना शिकायला मिळेल, पुढे जायला मदत होईल आणि समाजासाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. सर्व तरुणांना सांगू इच्छिते, या ज्ञान केंद्राचा उपयोग करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजून घ्या आणि तुमचं व सर्व समाजाचं भवितव्य उज्ज्वल बनवा.
या कार्यासाठी अधिक परिश्रम घेतलेल्या सर्व उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व करणारे व्यक्ती आणि संस्था यांचे मनपूर्वक आभार मानते. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि खासदार साहेबांचे मी आभार मानते, कारण याच्या आधी माझे आमदार गणपत गायकवाड यांनी प्रयत्न केलेले होते. त्याच्यानंतर खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून त्या भव्य दिव्य असे जे आंबेडकरांचे जे उभे केले. आणि आपल्याला एक जी जयंती आपण साजरी करायचा, तर आज इथे आपण दरवाडच्या इथे नेहमी म्हणजे काय पण वस्तू होते, तर आपण इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतो व त्यांच्या आशीर्वादाने जे काही कार्य आपण चालू ठेवतो. आणि आज इथे खरंच आपल्याला अभिमान आहे की आपल्या कल्याणपूर्वेत हे भव्य दिव्य असे स्मारक उभे राहिलेले आहे. आणि कल्याणपूर्वे भागातील बुद्ध समाजाची मागणी आहे की बिहार येथील महाबोधी बौद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावे, यासाठी आंदोलनही झाले आहे. कृपया ज्ञानाने ही मागणी लक्षात घेऊन कारवाई करावी ही विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापुरात 24 डिसेंबर 1952 रोजी व्यक्त केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या या अमूल्य विचारांचं अक्षरशः स्मारक स्थापन करण्याचा निर्णय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतला आणि साकारला देखील. हे ज्ञानाचं स्मारक म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आज कल्याण पूर्वेला लोकांच्या सेवेत आलंय. होलोग्राफी, स्मार्ट ग्रंथालय आणि ई बुक सुविधांमुळे हे केंद्र देशात अनोखं ठरलंय. मात्र या स्मारकाचा प्रवास सोपा नव्हता. स्मारक करायचंय तर मोठी जागा आपल्याला पाहिजे. त्याच्यावरती ड विभागाचं आरक्षण त्या ठिकाणी होतं की कुठलंही आरक्षण जर काढायचं असेल तर वर्षानुवर्ष जी आहे ती फाईल त्या ठिकाणी फिरत राहते. आपण ते आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी निघत नाही. पण हे आरक्षण जे आहे ते आपण 4 ते 5 महिन्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी काढलं आणि त्या ठिकाणी स्मारकाच्या कामाला आपण सुरुवात केली. कल्याण पूर्व परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक व्हावं या मागणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केलेला अखेर मोठं यश आलंय. 12 एप्रिल 2022 रोजी एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत स्मारकाच्या कामाचा शुभारंभ झाला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून स्मारकाचं काम अल्पावधीत पूर्ण झालं. 10 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचं लोकार्पण झालं. मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय मनापासून त्यांनी या स्मारकाच्या मागे पाठपुरावा केला. अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी मी जरी नगरविकास मंत्री असलो, मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे आणि पाठपुरावा करण्याचं काम आपण केलेलं आहे. पहिल्या टप्प्याच्या पूर्णत्वानंतर दुसऱ्या टप्प्याचंही काम वेगानं सुरू झालं. त्यासाठी देशभरातील स्मारकांचा अभ्यास करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रात भव्य ग्रंथालय आणि होलोग्राफी दालन उभारण्यात आलंय. याच्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे हे कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स केले. त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे आणि त्यांचा पूर्ण संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरती आणि संघर्षावरती एक पूर्ण डेडिकेटेड लायब्ररी आम्ही त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून त्या लायब्ररीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित सगळी पुस्तकं जी आहेत ही त्या ठिकाणी असतील. आणि प्रत्येक मनुष्य जो इकडचा आहे, कल्याण पूर्वचा असेल किंवा बाहेरचा असेल, ते चरित्र त्या ठिकाणी वाचेल, त्याच्यातून ऊर्जा घेईल, त्याच्यातून प्रेरणा घेईल आणि त्याच्यातून संघर्ष करून जे आहे आपलं नाव जे आहे, या कल्याणचं नाव जे आहे या भारताच्या नकाशावरती पोहोचवेल. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होलोग्राफिक चित्र आम्ही त्या ठिकाणी करतोय की त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलतायत अशी अनुभूती जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येईल. म्हणजे देशामध्ये जे जे चांगलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला. माझा हा प्रोजेक्ट जो आहे सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय जो होता हा माझा हा प्रोजेक्ट होता. रोज आम्ही याच्यासाठी फॉलोअप करत होतो. रोज जो आहे हा स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे याच्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉलोअप करत होतो. आज प्रयत्न जे आहेत हे आमच्या फळाला त्या ठिकाणी आले.
मी कधी कुठला कार्यक्रम असला मतदारसंघामध्ये तर मी नसतो असं होत नाही. पहिल्यांदा असं झालं की इतकी मोठी वास्तू उभी इथे राहते आणि त्याचं लोकार्पण होत आहे, पण मी तिकडे पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी दिलगिरी देखील मी सगळ्यांची व्यक्त करतो, कारण की माझी फ्लाईट होती पण ती फ्लाईट मिस झाली. तर त्याच्यामुळे मग आता फ्लाईटमध्ये असतो किंवा तिकडे असतो असं झालं. असं म्हणून मी बोललो की आता ऑनलाईन आपण लोकांशी संवाद साधूया. पण हे जे स्मारक आपण केलं याचं उद्घाटन, पुतळ्याचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि लोकांची मागणी होती मंत्री महोदय इथे की गेले अनेक वर्ष याच्यासाठी संघर्ष झाला, आंदोलनं झाली, पण स्मारक काय होत नव्हतं. त्याचं आता तुम्हाला सगळ्यांनी तिकडच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कशा प्रकारे हे स्मारक जे आहे ते उभं राहिलं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता मागे पडून एक मोठं स्मारक इथे उभं राहिलंय. त्याच्यासाठी प्रत्येकाने ज्यांनी याच्यासाठी फॉलोअप केला, प्रयत्न केले, सगळ्यांचे धन्यवाद मी इथे व्यक्त करतो. कारण की हे फक्त एकट्याचं काम नाही. आज महापालिकेचे कर्मचारी असतील, महापालिकेचे अधिकारी, त्याचबरोबर कमिशनर असतील महानगरपालिकेचे, त्याचबरोबर संघर्ष समिती असेल. आज इथे अण्णा बोलत होते, महेश गायकवाड बोलले, निलेशजी बोलले, त्याचबरोबर आमदार मॅडम देखील इकडे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. आणि गेले अनेक वर्ष ज्याची मागणी होती, फक्त अगोदर पुतळ्याचीच मागणी होती की पुतळा बसवला पाहिजे, कारण की अभिवादन करण्यासाठी लोकांना कल्याण वेस्टला जावं लागत होतं. तर लोकांना कल्याण ईस्ट मध्येच हा पुतळा हवा होता. तर आम्ही बोललो फक्त पुतळ्यावरती कशाला समाधान, त्याच्यावरती एक ज्ञान केंद्र असं आपण उभं केलं पाहिजे. तर आज आपण त्याचं उद्घाटन केलं आणि आपल्याला देखील ती अनुभूती आली असेल की एक वेगळं, म्हणजे फक्त तिकडे लायब्ररी नाही किंवा फ्लेक्सच्या माध्यमाने फक्त जीवन प्रवास नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण संघर्ष आणि जीवन प्रवास ऑडिओ व्हिज्युअल असेल, फ्लेक्सच्या माध्यमाने असेल, त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे आंदोलनं असतील, काळाराम मंदिराचा देखावा असेल तिथे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने, त्याचबरोबर चौदार तळा असेल, या सगळ्या गोष्टी एक इंटरॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये, जेणेकरून जी मुलं आहेत ती मुलं येतील तिथे आणि एक इंटरॅक्टिव्ह पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण जीवनगाथा त्यांना कळेल. कारण की हे एवढं मोठं स्मारक, त्याला 1-1.5 तास मला वाटतं जर कोणी आलं तर तिथे त्याला पूर्ण तो प्रवास करता येईल. फक्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांच्या माध्यमाने वाचतो, पण आज लोकांना ते अनुभवण्याची वेळ, एक संधी जी आहे ती या स्मारकाच्या माध्यमाने मिळणार आहे. त्याचं उद्घाटन आपल्या दोघांच्या हस्ते झालं. मी आपलं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो. आज वेळ देखील झालेला आहे, 9:30 होऊन गेलेली, आपल्या दोघांनाही भाषण करायचंय. मी कल्याण पूर्वेच्या सगळ्या जनतेचं देखील इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि अभिनंदन देखील करतो की आपलं हक्काचं स्मारक इथे आज उभं राहिलेलं आहे. मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा निधी लागली या कल्याण लोकसभेतील कुठल्याही प्रोजेक्टसाठी, ती निधी कमी पडला नाही. तो निधी जो आहे तो 1 रुपया मागितला असेल तर 2 रुपये जे आहे ते देण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा केलेलं आहे. आज मी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की या कल्याण लोकसभेमध्ये मोठे मोठे प्रकल्प जे आहेत ते उभे राहतात. अजितदादांचा देखील धन्यवाद इथे व्यक्त करतो की कल्याण लोकसभेमध्ये आज मेट्रो आहे, कल्याण लोकसभेमध्ये रेल्वेची कामं मोठी झालेली आहेत, कल्याण लोकसभेमध्ये चांगले कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत. तर ज्या गोष्टी अगोदर जे दुर्लक्षित होतं, आज मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आज कल्याण लोकसभेला केलेलं आहे. मोठी भव्य दिव्य हजारो कोटींची कामं जी आहेत ही इथे उभी राहत आहेत. आणि आज हे स्मारक देखील एक त्याचंच एक उदाहरण आहे की एक मोठं भव्य दिव्य स्मारक आज आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं एक स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे उभं राहिलेले आहे. आणि निलेशजी शिंदे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्याची देखील मागणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की डोंबिवलीमध्ये आपण नुकतंच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं. तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो आज आपण चक्की नाक्यावरती देखील उभं करण्याचं काम जे आहे त्याचं देखील काम आपला पाठपुरावा सुरू आहे. ते देखील आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल. तर ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टी ज्या आहेत इथे देण्याचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा पाठपुरावा म्हणून आपण करतोय. आज नवीन आयुक्त महोदय इथे आलेले आहेत, त्यांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो, स्वागत करतो. त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो की अगोदरच्या आयुक्तांनी देखील आम्हाला खूप
प्रयत्न जे आहेत ह्या सगळ्या रिझर्वेशन काढण्यापासून त्या सगळ्या गोष्टींमध्ये केलं. आज आपल्याकडे देखील शहर एका वेगळ्या उमेदीने बघतोय. आपण देखील खूप यंग आहात, तरुण आहात. आपल्याकडून कल्याण पूर्वेला देखील खूप अपेक्षा आहे. आपल्याला देखील खूप खूप मी इथे शुभेच्छा देतो. आज राजेशजी मोरे आमदार साहेब कल्याण ग्रामीणच्या देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील कल्याण पूर्वेमध्ये स्वागत करतो. आमचे सगळे नगरसेवक आहेत, सगळे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा मंत्री महोदयांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयंतीच्या पूर्वी हे स्मारक जे आहे हे जर लोकार्पण होईल, आज मी तिकडे जरी नसलो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे, आपल्या सगळ्यांच्या लोकांच्या साक्षीने होत आहे. ही देखील खूप अभिमानाची आणि खूप मोठी गोष्ट आहे. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, आमदार मोरे साहेब, आमदार गायकवाडताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण की या कार्यक्रमाला तसा फार उशीर झालेला आहे. आम्ही जेव्हा दोघे मंत्री महोदय जेव्हा ज्ञान मंदिरामध्ये जेव्हा गेलो पाहायला, आम्हालाच बाहेर निघोशी वाटत नव्हतं. इतकं सुंदर केलं श्रीकांतजी, तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. आजचा खरा दिवस आमचा कार्याला चांगल्या कामाला लागला असं आम्ही मानतो. गेल्या 2-3 दिवसापासून माझाही तोच कार्यक्रम चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. काल एक मोठं सभागृहाचं उद्घाटन केलं. आता संध्याकाळी बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसायचे, ज्या ठिकाणी लेखणी लिहायचे, ते प्रदर्शनाला भेट दिली. आपण हे सर्व करत असताना उद्याची 14 एप्रिल आहे आणि या 14 एप्रिलसाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतो की उद्याचा दिवस निघला की आम्ही आमच्या जयंतीला जायला तयार. मी जेव्हा कल्याणला आलो, पहिले सुद्धा कल्याणला यायचो. माझा भाऊ इथे बिर्ला कॉलेजला लेक्चरर होतो. इकडे यायचो, त्या टायमाला पाहायचं की कल्याणची अवस्था जी होती, जर रेल्वे स्टेशनवरून निघलं तर कल्याणमध्ये घुसायला सुद्धा जागा राहायची. कोणत्या कधी घरी पोहोचायला रेल्वेने यायला जेवढा वेळ लागत नव्हता, लोकलने तेवढा घरी पोहोचायला वेळ लागायचा. परंतु आज पाहतो तर कल्याण हे बदललेलं दिसते. मला वाटतं ही सर्व किमया खासदारांनी या ठिकाणी केली. खरंच त्यांचा मनापासून आभार आहे आणि आम्हाला सुद्धा त्यापासून शिकायला सुद्धा मिळणार. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत असताना 1-2 गोष्टीचा फक्त या ठिकाणी उल्लेख करणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. हे ज्या सर्व संकल्पना आहेत ना, हे मुळामध्ये अंमलात आणण्यासाठी आपले एक इच्छाशक्ती लागते. मी जेव्हा समाज कल्याण मंत्री झालो, पहिल्यांदा मी गेलो होतो भीमा कोरेगावला. तुमच्यापैकी अनेक लोक जर भीमा कोरेगावला जात असतात. भीमा कोरेगावला गेलो तर त्या ठिकाणी 1 तारखेला कार्यक्रम असतो. 28 तारखेला मी गेलो, मुद्दामून गेलो, पाहायला गेलो की हे सर्व भीमा सैनिक त्या ठिकाणी जातात, करतात काय आणि ते खातं माझ्याकडे असल्यामुळे मी तिथची व्यवस्था कशी असते ते पाहायला गेलो. पाहतो तर काय उदयजी, त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब, या टायमाला भीमा कोरेगावला आम्ही इतका चांगला व्यवस्था केलेली आहे, पाहायचं काही कामच नाही. म्हणजे किती खर्च केला? फक्त 14.5 कोटी रुपये एका दिवसाचा खर्च. तिथं काय आहे? म्हणजे 14.5 कोटी खर्च केला. चला आपण जाऊन पाहूया. तर तिथं गेल्यानंतर पाहिलं तर फक्त तिथून 2-3 किलोमीटरच्या अंतरावर लोकांची असलेली जमीन सपाटीकरण करायची, त्याला पार्किंग स्पेस दाखवायचा, तिथून बसने लोकांना इकडे आतमध्ये आणायचं. जो भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे, त्या स्तंभाच्या बाजूला 3 रॅम्प करतात, लाकडी रॅम्प करतात. इकडून चढा, तिकडून उतरा. जो स्तंभ आहे त्याला फुलाची सजावट, 14.5 कोटीची वाट. आणि वर्ष चालत आलेलं आहे. या टायमाला आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळं मला एक खातं मिळालेलं. अधिकाऱ्याला सांगितलं
यापुढे अशी उधळपट्टी नाही. भीमा कोरेगाव इतकं चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी 100 कोटी रुपयाची त्यांना मी आता घोषणा केली आणि त्याचं काम आता आपण चालू करू. 100 कोटी रुपये. एखादं काम करायचं तर कॉन्क्रीट केलं पाहिजे. एखाद्या कामाचं जर काही काम करायचं असेल, आज हे पाहिलं श्रीकांतजी, पिढ्या ना पिढ्या हे लोक तुमचे घेणार आहेत. एक काय केलंय, काय निर्माण केलंय. उदयजी आमचे सांगत होते, तो जो काही बनवणारा होता त्याला सांगितलं काल रत्नागिरी आणे काय म्हणजे कशाला बोले उधर भी अशीच बनवणे काय. श्रीकांतजी तुमची कॉपी करायला आम्ही सुरुवात केलेली आहे माझ्या खात्यातर्फे. आज तुम्ही तो उद्घाटनाला नाहीत, आम्ही आलोय. आता तुमची जबाबदारी आहे. 1 वर्षामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक न्याय खात्याकडून असे भवन आम्ही तयार करू, ज्ञान मंदिर त्या ठिकाणी तयार करून आपल्याला तिथे हेच करायला पाहिजे. अनेक ठिकाणी आपण समाज मंदिर करतो. मी या टायमाला सर्वांना सांगितलं, सर्व आमदारांना, सर्व मंत्र्यांना सांगितलं, आता असं चालणार नाही. रस्ता पाहिजे, समाज मंदिर पाहिजे. अरे पाहिजे ना, देखरेख करणार आहात का? एक चांगला निर्णय घेतलेला आहे. यावर्षी जवळपास उदयजी सामंतला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही मला एकच सांगा, तुमच्या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आपल्याला द्यायचं. 125 हॉस्टेल आपण महाराष्ट्रात तयार करतोय, तालुक्यापासून ते शहरापर्यंत. बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं? शिकायला पाहिजे ना, संघटित व्हायला पाहिजे ना, मग संघर्ष करायचं. आपलं तर उलट चक्र चालू आहे. संघर्षच करणं काहीशे चाललंय, तरी शिकायचं भानगडीत पडतच नाही. म्हणून हे याच्यासाठी शिंदे साहेबांना मी सांगितलं, साहेब मला याच्यासाठी दिली पाहिजे. 1400 हॉस्टेलमध्ये जवळपास 25,000 विद्यार्थ्यांचं नवीन ऍडमिशन आपण करतो. ही मोठी क्रांती आपण करायचा प्रयत्न करतो. मी जेव्हा समाज कल्याण मंत्री झालो, लोक बी असे विचित्र असतात ना, समाज कल्याण मंत्री झालो तो विचारायला काय पाहिजे, हा काय किती शिकलेला आहे, काय केलेलं आहे, ते काय पाहायला पाहिजे ना. संजय शिरसाट जातीचा कोणता आहे? अरे मी गेले 40 वर्ष शिवसेनेत काम करतोय. त्या टायमाला कधी बाळासाहेबांनी आम्हाला जात विचारली नाही. आणि लोक त्याला सर्च करून पाहतात का संजय शिरसाट समाज कल्याण खातं आणि याची जात कोणती. तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे, शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून कसं लढलोय आणि कसे, आता बोलत नाही, परंतु सगळ्यांना जसं सेंट्राइट केलंय त्याची सगळ्यांनी कल्पना सर्वांना आहे. अरे आम्ही माणूस हा जातीने मोठा होत नसतो, माणूस हा कर्तृत्वाने मोठा झाला पाहिजे. शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे पहिल्यांदा खासदार झाले, लोक म्हणायचे अरे बाबा काय शिंदे साहेबाचं पोरग आहे, झाला खासदार तर काय नवल आहे, काय नवल आहे, बापाचा आहे तो पोरगा आहे, पहिल्यांदा खासदार झालाय, दुसऱ्यांदा झाला नाही काम केलं होतं थोडं, परंतु आता चालतोय आमच्याकडे. आता तुम्ही तिसऱ्यांदा काय म्हणाल, आता आम्हाला श्रीकांत शिंदेच पाहिजे, हे प्रत्येकाचं मत होईल. हे याला म्हणतात काम. या कामामध्ये आम्ही तर कधी कधी त्यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा काम करतात ना, त्याचा फक्त कॉपी करायचा प्रयत्न करलो तरी आमच्या देखील राजकीय कारकिर्दीला कुठं अंत नाही, हे शिकण्यासाठी आम्हाला या मतदारसंघामध्ये येण्याची संधी वारंवार द्यावी, ही देखील विनंती खासदार साहेबांना करतो. आपण मोठ्या संख्येनं खासदार साहेबांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला जमला, त्याबद्दल शासनाच्या वतीनं, विशेषतः खासदार शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये तळागाळापर्यंत नेण्यासाठी आम्ही सगळ्याच मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करू, हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समितीतर्फे काही सत्कार आपण इथे मान्यवरांचे करतोय. सर्वप्रथम सन्माननीय अध्यक्ष देवचंद आंबादे साहेब आणि कार्याध्यक्ष महेश गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नामदार संजय शिरसाट साहेब यांचा यथोचित सन्मान करावा, सत्कार करावा. यानंतर सन्माननीय संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे साहेब आणि सुमेध हुमणे साहेब सचिव समिती यांना मी अशी विनंती करेन की त्यांनी सामंत साहेबांचा सत्कार करावा, सन्माननीय नामदार सामंतजी यांचा सत्कार करावा. यानंतर सन्माननीय उपाध्यक्ष शेखर केदारे आणि भारत सोनावणे कोषाध्यक्ष समिती यांना देखील अशी विनंती करतो
की त्यांनी माननीय आयुक्त महोदय कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा यथोचित सन्मान करावा, सत्कार करावा. सन्माननीय स्मारक समितीचे उपाध्यक्ष याच्याने विनंती करतो. जी वास्तू इथे उभे राहिली त्याचे श्री विजय सुरवडे, श्री योगीराज बागुल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रातील म्युझियममधील सगळे पॅनलवरील मराठी आणि इंग्रजी माहितीचं संकलन लिहिणं, त्याची सत्यता पडताळणं यामध्ये प्रमुख योगदान त्यांचं आहे. त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. त्यांचा देखील मान्यवरांनी सत्कार करावा. यानंतर सिबा ॲड्स आणि कम्युनिकेशन्स, आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम जे बघतोय ते पूर्णपणे उभं करण्याचं काम या टीमचं आहे. कंटेंट, ग्राफिक्स आणि टेक्नॉलॉजीचा समावेश या टीमने केला आहे. त्यांना देखील इथे निमंत्रित करतो की त्यांनी इथे व्यासपीठावर यावं आणि निमंत्रितांचा सत्कार करावा. स्मारक समितीचे उपाध्यक्ष व समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुबोध भारत आणि सहकारी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार सुलभाताई गायकवाड यांचा सन्मान करावा. SB खाका सत्यजित लांडगे साहेब यांना विनंती आहे त्यांनी देखील यावा. आणि सन्माननीय आभार प्रदर्शनासाठी मी सन्माननीय उपायुक्त संजय जाधव साहेब यांना विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या लोकार्पण समारंभासाठी आज उपस्थित माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब, उद्योग व मराठी भाषा मंत्री यांचं मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आभार मानतो. माननीय नामदार श्री संजय शिरसाट, सामाजिक व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सुद्धा मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आभार मानतो. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आज VCच्या माध्यमातून इथे जॉईन झाले, त्यांनी संबोधित केलं, त्यांचं इथे मी आभार मानतो. माननीय आमदार राजेश मोरे, माननीय आमदार सौ सुलभा गायकवाड यांचं इथे मनापासून मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय आयुक्त महोदय यांचंही आभार. पक्षाचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आपणा सर्वांचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं शतशः आभार. ज्या पोलीस विभागाने इथे सहकार्य केलेलं आहे त्या सर्व पोलीस विभागाचं सुद्धा इथे मी मनापासून आभार मानतो. ट्रॅफिक वॉर्डन्स, ट्रॅफिकची व्यवस्था चोख ठेवल्याबद्दल ट्रॅफिक विभागाचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. ज्या व्यक्तींचे इथे आभार मानायचे राहिले असेल असे सर्व व्यक्तींचे पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे इथे मी घोषित करतो. सर्वांना जय भीम.